कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली येथील अमरधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेले। त्यामुळे सांगली शहरासाठी कुपवाड येथील स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तर मिरजेतील कृष्णा घाटावरील स्मशानभूमीत देखील पाणी आले, त्यामुळे पंढरपूर स्मशानभूमीत पर्यायी व्यवस्था केली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी 33 फूट झाल्यानंतर येथील अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरलं, त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही स्मशानभूमी बंद केली आहे। सांगली शहरातील नागरिकांनी कुपवाड येथील स्मशानभूमीचा वापर करावा असं आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केलंय। प्रत्येक पुराच्या काळात या स्मशानभूमीत पाणी शिरते। स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी अमरधाम स्मशानभूमीला पर्यायी अशी स्मशानभूमी करावी अशी मागणी केली होती। त्यासाठी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद केली होती। माजी नगरसेवक देखील हीच मागणी करत होते। महापुराच्या काळात स्मशानभूमीत पाणी जात असल्याने आणि शहरात प्रदूषण होत असल्याने हा प्रस्ताव पुढे आला होता। 2019 पासून हा विषय रेंगाळत चालला। या प्रस्तावावर गेल्या 6 वर्षांपासून प्रशासनाकडून विचार झालेला नाही। आता पुन्हा पुराचं पाणी अमरधाम स्मशानभूमीत शिरल्याने स्मशानभूमी स्थलांतर करण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दरम्यान मिरज येथील कृष्णा काठावरील स्मशानभूमी देखील पाणी शिरले। या ठिकाणी केवळ गॅस दाहिनी सुरू आहे। मिरजेसाठी पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचा पर्याय आहे।